हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रशांत नागटे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपला महत्त्वाचा टॉपिक आहे कार्यालयीन प्रशिक्षण. कार्यालयीन प्रशिक्षणाविषयी अभ्यास करत असताना आपल्याला GDCA परीक्षेला जो आपला पेपर नंबर 4 आहे, पेपर क्रमांक 1 आहे आणि पेपर क्रमांक 6 आहे बँकिंगच्या संबंधित. ओके. पेपर क्रमांक 1 चं आपलं नाव आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन आणि पेपर 4 जो आपला आहे सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन आणि पेपर जो आपला शेवटचा आहे बँकिंगचा सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्थेच्या संबंधी. आता प्रत्येक कार्यालयासंबंधी जर आपण विचार केला म्हणजे गृहनिर्माण संस्था ही पण एक कार्यालयाचाच पार्ट पार्ट असणार. पेपर नंबर 4 मध्ये पण आम्हाला सहकाराचा इतिहास व्यवस्थापन म्हणजे तोही आपल्याला कार्यालयाशी संबंधित पार्ट आला आणि बँकिंगचा जर आपण म्हटलं तर आमचे कर्मचारी वर्ग बँकिंगमध्ये कार्य करत असतात म्हणून तो एक कार्यालयाचा पार्ट आला. मग आमच्या प्रत्येक सभासदाला प्रत्येक कर्मचारी वर्गाला योग्य ते शिक्षण आणि प्रशिक्षणाचा भागही त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. म्हणून आजचा आपला टॉपिक आहे कार्यालयीन प्रशिक्षण. आता कार्यालयीन प्रशिक्षणाचा पार्ट अभ्यासण्यापूर्वी आम्हाला परीक्षेला जनरली येणारे प्रश्न कोणते असतात ते आधी समजून घेणं गरजेचं आहे. प्रशिक्षण म्हणजे काय आणि प्रशिक्षणाचे फायदे स्पष्ट करा. हा तुम्हाला पेपर क्रमांक 4 लाही प्रश्न येतो, पेपर क्रमांक 1 लाही प्रश्न येतो आणि पेपर क्रमांक 6 लाही तुम्हाला टिपालियामध्ये विचारला जाऊ शकतो की सहकारी बँकांच्या कार्यालयीन प्रशिक्षणाविषयी माहिती लिहा. आता प्रशिक्षण हा जो मुद्दा आहे हा कोणाशी निगडीत असणार आहे तर संस्थेचे जे पदाधिकारी वर्ग असतील, सदस्य असतील, कर्मचारी वर्ग असेल या सर्व घटकांसाठी प्रशिक्षण देणं ही काळाची गरज आहे. जर आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या संस्थांचा किंवा संघटनेचा एक विकासात्मक बदल जर आम्हाला घडून आणायचं असेल तर आम्हाला शिक्षण आणि या शिक्षणाबरोबरच आम्हाला प्रशिक्षणाची देखील आवश्यकता असणं गरजेचं असतं. म्हणून आपण आजच्या लेक्चरला सहकार क्षेत्रासंबंधी जे असणारे शिक्षण आहे, जे प्रशिक्षण आहे ते आपण आज यामध्ये अभ्यासणार आहोत. तर प्रशिक्षणाचा पार्ट अभ्यासण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या ज्या नोटबुक आहे त्या व्यवस्थितरित्या ओपन करून ठेवा आणि जे जे मी महत्त्वाचे कंटेंट पॉईंट सांगतो आहे ते पहिले आपण यामध्ये नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. प्रशिक्षण म्हणजे काय म्हणजे आपल्याला पहिल्या पार्टमध्ये प्रशिक्षणाची व्याख्या अभ्यासायची आहे. त्याचबरोबर आम्हाला पुढे प्रशिक्षणासंबंधीची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. त्यानंतर आम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे ते अभ्यासायचं आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचे प्रकार कोणते आहे आणि प्रशिक्षणाची पद्धत कोणती असते. तर आजच्या ह्या लेक्चर्सला आपण पूर्ण प्रशिक्षणावरती IMP टॉपिक असणार आहे. आजचा हा पेपरच्या दृष्टीने पूर्ण प्रशिक्षणाची संकल्पना आपण समजून घेणार आहोत आणि आपल्या GDCAच्या परीक्षेला तसेच सहकार विभागाच्या अंतर्गत जे कार्यालयीन परीक्षा ज्या होतात त्यांच्याही सिलेबस रिलेटेड आपल्याला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक कर्मचारी वर्गाला या ठिकाणी याचा निश्चित फायदा होईल. प्रशिक्षण जी संकल्पना काय आहे ती त्यांच्या लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्हाला कार्यालयीन संकल्पनेवरती आधारित काही पेपर असतात तर त्याला देखील तुम्हाला या पार्टचा भरपूर फायदा होईल आणि GDCA बॅचला देखील तुम्हाला या ठिकाणी पेपरला 4 मध्ये आणि 6 मध्ये देखील यावरती प्रश्न हे विचारले जात आहेत. इथपर्यंत पॉईंट व्यवस्थित क्लिअर प्रत्येकाला समजलं. कार्यालयीन विभागामध्ये आम्हाला प्रशिक्षण देणं हा एक महत्त्वाची गरज असते. म्हणून आम्हाला प्रशिक्षणाची व्याख्या, वैशिष्ट्ये, आवश्यकता, महत्त्व, प्रकार आणि पद्धत यापैकी तुम्हाला कोणत्याही परीक्षेला प्रश्न येऊ द्या, तुम्ही 101% त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आपला संपूर्ण व्हिडिओ ऐकून झाल्यावरती. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन करायचं असेल तर 19 मार्चपर्यंत तुम्ही ॲडमिशन प्रोसेसिंग करू शकता. ओके. चलो आपण टॉपिकला स्टार्ट आउट करणार आहोत. टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. ऑनलाईन बॅचेसवाले खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. मग आपण या प्रशिक्षणाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कोणकोणत्या घटकांची माहिती प्राप्त होईल हो? प्रशिक्षणाचा अभ्यास केल्यावर तर आम्हाला प्रशिक्षणाचा अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे हे समजेल, वैशिष्ट्ये काय आहे ते समजतील, प्रशिक्षणाची आवश्यकता काय आहे
ते आम्हाला सांगता येईल, म्हणजे लिहिता येईल. प्रशिक्षणाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि विविध प्रशिक्षणाच्या पद्धती कोणत्या असतात, कोणकोणत्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित केले जातात आणि प्रशिक्षणाचे फायदे काय होतात, हे आपण आजच्या संपूर्ण टॉपिकला अभ्यासणार आहोत. ओके, रेडी आहेत सर्व? ठीक आहे, चलो वन बाय वन कन्सेप्ट आपण आता समजून घेणार आहोत. बघा, कर्मचारी वर्गांच्या बाबतीमध्ये आता कर्मचाऱ्यांची निवड आणि भरतीचा विचार या आपण जर केला तर या ठिकाणी नवीन कर्मचारी असतो, जुना कर्मचारी असतो. नवीन असू द्या किंवा जुना असू द्या, प्रत्येकाला कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देणं हे महत्त्वाचं असतं. जर योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्याला दिलं तर कर्मचारी आपल्या संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करेल. त्याच्या कामकाजामध्ये गती निर्माण होणार, त्याला संस्थेची त्या ठिकाणी कामकाज कशा पद्धतीने चालतं हे त्याला माहिती होणार. म्हणून आम्हाला प्रशिक्षण हे द्यावं लागतं सहकारी संस्थांमध्ये, संघटनेमध्ये. ओके, चलो इथपर्यंत थोडं आपण प्रास्ताविकमध्ये ह्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर पुढे व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा कर्मचारी वर्ग हा विविध कामं सोपवलेली असतात प्रत्येक कर्मचारी वर्गांवरती, व संस्थेचं यश हे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे की नाही. प्रत्येक कर्मचारी आपलं जे त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची मेहनत घेत असतो आणि ह्या मेहनतीतूनच तो आपल्या संस्थेचं कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणत असतो आणि निश्चित आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी मदत करत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याला जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडायच्याच असतील, चांगल्या पद्धतीने आणखीन त्याला त्यामध्ये बदल करून संस्थांची प्रगती योग्य पथावरती आणायची असेल, तर त्याकडे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आणि कौशल्य हे आत्मसात करणं गरजेचं असतं. मग हे ज्ञान आणि कौशल्य कुठनं निर्माण होणार किंवा कुठनं त्याला प्राप्त होणार, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून. म्हणून ही खरंच गरज त्या ठिकाणी ओळखून आम्हाला परिपूर्ण असं संघटनेमध्ये कर्मचारी वर्गांना योग्य ते प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून प्रशिक्षण हे ज्ञान आणि कौशल्यात भर पाडण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. रिकामी जागेलाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित अंडरलाईन करून घेत चला. प्रशिक्षण ही ज्ञान आणि कौशल्यात भर पाडण्याची प्रक्रिया आहे. चुकी बरोबरलाही तुम्हाला येऊ शकतात. ओके, ज्ञान आणि कौशल्य यांच्याशी प्रशिक्षणाचा संबंध असल्यामुळे ही एक प्रक्रिया सतत त्या ठिकाणी सुरू असते संस्थेमध्ये. 1 महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने कर्मचारी वर्गांना प्रशिक्षण दिले जातात आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच कर्मचाऱ्यांच्या अद्ययावत ज्ञानामध्ये व तंत्रज्ञानामध्ये भर पडत असते आणि त्यांना संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देखील होत असते. पॉईंट लक्षात आला? तर आपल्याला सिंपल साधी प्रशिक्षणाची व्याख्या आहे, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जे ऑफिशियल वर्किंगवाले असतील तर त्यांच्याकडे ब्लँक पेपर असेल तर त्यांनी त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. विशिष्ट कार्य करण्यासाठी, काय सांगितलं इकडे नीट लक्ष द्या व्यवस्थित, विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पाडण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे भर घालण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, प्रशिक्षण असे म्हणतो. अगदी सोपी बेसिक IMP व्याख्या आहे, लिहिता येईल प्रत्येकाला. ओके, प्रशिक्षणामुळे नवीन तंत्र आणि कौशल्य आत्मसात होतं, कार्यालयातील नियम आणि कार्यपद्धतीची कल्पना येते आणि यामुळे कार्यक्षमतेमध्ये काय होतं, आत्मविश्वास वाढतो. बघा बरं, प्रशिक्षणाचा किती महत्त्वाचा फायदा आहे संस्थेच्या दृष्टीने पण आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने पण. मग शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये फरक काय आहे हे तर आधी आम्हाला कळायला पाहिजे की नाही, कारण पेपर नंबर 4 मध्ये तुम्हाला यावरती सेपरेट प्रश्न येतो. शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे काय, मग प्रशिक्षणाची फायदे लिहा, प्रशिक्षणाचे प्रकार लिहा, प्रशिक्षणाची आवश्यकता काय आहे ते स्पष्ट करा. 10 ते 20 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न येतो की नाही पेपरला. मग सर आम्हाला परीक्षेला तर आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून जातो, पण ऐन वेळेला आम्हाला त्या गोष्टी आठवतच नाहीये. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपले व्हिडिओ जर संपूर्ण व्यवस्थितपणे समजून घेतले तर तुम्हाला निश्चित पेपर त्या ठिकाणी सोडवता येणार. मित्रांनो, शिक्षण आणि प्रशिक्षण दोघांमधला काय फरक आहे बघा. प्रशिक्षणामध्ये विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असणारे जे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे लागते, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं.
आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही व्यवसाय संस्थेची असते. आता तुम्ही संस्थेत काम करतायत, कर्मचारी वर्ग आहे, संस्थेचे व्यवस्थापक मंडळ, पदाधिकारी वर्ग निर्णय घेणार की आपल्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. याकरिता व्यवसाय संस्थाच हा सगळा खर्च करत असतो प्रशिक्षणाच्या संबंधी. पॉइंट लक्षात आला? चलो पुढे बघूया आपण आणखीन आता. आणि शिक्षण मात्र काय आहे? आता प्रशिक्षणाची संकल्पना आपण थोडक्यात पाहिली, मग आता शिक्षण शब्द मात्र अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो. कारण शिक्षणामुळे विचार करण्याची क्षमता वाढते. आता तुम्ही काय करताय? GDCA परीक्षेचं शिक्षण घेताय, बरोबर की नाही? मग हे शिक्षण घेत असताना तुमच्या विचारामध्ये, क्षमतेमध्ये वाढ होते की नाही? आणि ज्ञानामध्ये तुमच्या भर पडतंय. सर आधी आम्हाला प्रशिक्षण माहिती होतं हो, आम्ही ट्रेनिंग हा शब्द ऐकला होता, पण आम्हाला परीक्षेला जेव्हा या प्रश्नावरती काही महत्त्वाचं जर आम्हाला उत्तर लिहायचं असेल तर त्याची मांडणी कशी करावी हे समजत नव्हतं. मग हे कशामुळे शक्य झालं? तर शिक्षणामुळे. जे मी तुम्हाला प्रशिक्षणाची व्याख्या सांगितली तेव्हा ह्या गोष्टी समजल्या ना. वाचन केल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली, ऐकण्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली. म्हणून शिक्षण हे काय आहे? शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते आणि ज्ञानामध्ये, तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये काय होते हो? भर पडते. म्हणून शिक्षण हे शाळा किंवा महाविद्यालय मधूनच दिले जाते. प्रशिक्षण हे कामाच्या ठिकाणी दिलं जातं आणि शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला स्वतः खर्च करावा लागतो किंवा शिक्षणावर सरकार त्या ठिकाणी काय करत असतं? खर्च करत असतं. म्हणजे तुम्हाला एखाद्या कोर्सेसची त्या ठिकाणी माहिती घ्यायची असेल किंवा तो कोर्स कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा लागणार. पण आमचे बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर फीज खूप आहे, आम्हाला परवडत नाही. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, आपल्या बॅचेसमधनं तुम्हाला 101% सगळ्या गोष्टी मी बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो. त्यामुळे थोडाफार खर्च आपल्या शिक्षणावरती देखील करणं गरजेचं आहे. त्यामधून जर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार असतील, तुमच्या कामकाजाविषयी तुम्हाला काही त्या ठिकाणी ज्या अडचणी उणिवा असतील त्या ह्या आपल्या शिक्षण कोर्सेसमधनं तुम्हाला मिळत असतील तर निश्चित मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी खर्च करणंही गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला कुठे ज्ञानामध्ये तुमच्या भर पडत असेल तर निश्चित त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेलाही होणार आणि तुमच्या कामकाजाच्या जे काही वर्किंग आहे त्या वर्किंगमध्येही होत असतो. तर आपल्याला प्रशिक्षणाची आता आपल्याला काय बघायची आहे? वैशिष्ट्ये अभ्यासायची आहे. आम्ही प्रशिक्षणाची व्याख्याही अभ्यासली. सर शिक्षणाचं आम्ही त्या ठिकाणी जे काही महत्त्वाची बेसिक व्याख्या आहे तेही आम्ही समजून घेतली. मग आता प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य काय आहे? जर संस्थांमध्ये कर्मचारी वर्ग काम करता आहे तर ह्या कर्मचारी वर्गांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ना. मग प्रशिक्षण हे काय आहे? औपचारिक प्रक्रिया आहे. ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया असणार आहे. नवीन आणि अनुभवी अशा दोनही कर्मचाऱ्यांना आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं. एखादा नवीन कर्मचारी आला त्यालाही प्रशिक्षण देणं आहे. एखादा जुना अनुभवी आपल्याकडे कर्मचारी वर्ग असेल संस्थेमध्ये त्यालाही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे नवनवीन तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहेत. मग जर नवनवीन तंत्रज्ञानामध्ये जर बदल होत असतील तर आपल्याला काय करावं लागेल? त्यांना प्रशिक्षण तर द्यावं लागणार की नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्ञान आणि कौशल्यात भर घालण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? प्रशिक्षण द्यावे लागतात आणि ही प्रशिक्षण आम्हाला संस्थेच्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी काय असतात? महत्त्वाची असतात. कारण प्रशिक्षणाच्या योजना तयार करणं हे व्यवसाय संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ना. मग कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं प्रशिक्षण द्यायचं ही जबाबदारी देखील संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाची असणार आहे. प्रशिक्षणामध्ये नवीन संशोधन, नवीन तंत्र, इतर महत्त्वाची यंत्रसामुग्री, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजे, हे देखील आम्हाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी आम्हाला प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षणावरील सर्व खर्च जो प्रशिक्षणावरील खर्च जो असणार आहे हा एक प्रकारची गुंतवणूकच असते. कारण त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि याचा फायदा संस्थेलाही होतो आणि कर्मचारी वर्गालाही होतो. बरोबर की नाही? मग आता पुढे प्रशिक्षणाची आवश्यकता.
10 ते 15 मार्कांसाठी मित्रांनो पेपर क्रमांक 4 मध्ये GDCA पेपरला तुम्हाला हा टॉपिक वरती परीक्षेला प्रश्न येतोय, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता आणि महत्त्व काय आहे, तर व्यवसाय संस्था असू द्या, इतर महत्त्वाच्या सहकार क्षेत्रामधल्या संस्था असू द्या, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये त्या संस्था अवलंबून असतात. जर कर्मचारी वर्गांनी कामच केलं नाही, कर्मचारी वर्गांना जर आपण योग्य प्रशिक्षण दिलं नाही, तर आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य होईल का? नाही होणार ना. मग आपल्याला त्यासाठी आमच्या कर्मचारी वर्गास त्या ठिकाणी विशेष महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे. ह्या कर्मचारी वर्गाला योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही संस्थेची आहे की नाही? मग प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, तर नवीन वातावरणाची त्यांना कल्पना देणं. पण नवीन कर्मचाऱ्यास अनुभव नसतो, व्यवसाय संस्थेमधील वातावरण आणि कशा पद्धतीचं काम करावं लागतं याची त्याला कल्पना नसते. म्हणून त्याला त्या ठिकाणी काम कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावं, त्यासाठी कोणते नियम आहे इत्यादी बाबींची माहिती व्हावी, म्हणून यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आलं लक्षात पाठ? मग त्याला आपण काय म्हणतो, ओळख प्रशिक्षण असे म्हणतो. की नाही. आता बऱ्याच वेळा एखादी कर्मचारी वर्ग नवीन जॉईन झाला संस्थेमध्ये, तर त्याला एक ओळख प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक विभागाची, प्रत्येक कामकाजाची, प्रत्येक त्या ठिकाणी विभागानुसार असणारे नियमांची माहिती त्याला दिली जाते आणि त्यानुसार तो आपल्या संस्थेत आपली भूमिका बजावत असतो. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उणिवा दूर करणं. शाळा महाविद्यालयातून पुस्तकं ज्ञान तर दिलं जातं, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी व्यवस्था नसते, त्यामुळे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उणिवा जाणवते आणि ही उणिवा भरून काढण्यासाठी व्यवसाय संस्थेला कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागते आणि ह्या प्रशिक्षणासाठी त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे काही चर्चासत्र आयोजन करावे लागतात, प्रत्यक्ष कार्यशाळा आयोजन करावे लागते आणि ह्या कार्यशाळेतून त्यांना कर्मचारी वर्गांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर तिसरा जो प्रशिक्षणाचं जे महत्त्व आहे, तांत्रिक बदलांची माहिती देणं, हा सगळ्यात महत्त्वाचा आता लेटेस्ट मधला पॉइंट असणार आहे की तांत्रिक बदलाची माहिती देणं. कारण गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती संस्थांमध्ये काय होतंय रे, काय होतंय, बदल होतोय की नाही? मग संस्थांमध्ये मोठ्या गतीप्रमाणे बदल होत असेल, तर मग आम्हाला देखील संस्थेमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग जर आम्हाला संस्थेमध्ये बदल करायचा असेल, संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये बदल करायचा असेल, तर तांत्रिक बदलांची देखील आम्हाला माहिती असली पाहिजे आणि ह्याच तांत्रिक बदलांच्या माहितीसाठी आम्हाला या ठिकाणी कर्मचारी वर्गांनाही प्रशिक्षण दिलं पाहिजे. कारण उत्पादनाच्या तंत्रामध्ये होणारे बदल आहेत, नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. ह्या तंत्रज्ञानाची त्यांना माहिती होण्यासाठी आम्हाला तांत्रिक बदलांची माहिती त्यांना घडून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पुढे आहे कामकाजाची पद्धत समजून घेणं. हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कामकाजाची पद्धत समजून घेणं. काही वेळेस कर्मचाऱ्यांकडनं चुकाही घडू शकतात आणि त्या चुका टाळण्यासाठी त्यांना योग्य त्या उपाययोजना देखील केल्या गेल्या पाहिजे. कामकाज कशा पद्धतीने केलं पाहिजे, योग्य पद्धतीचा कर्मचारी त्या ठिकाणी नेमून त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे एखादा जर ज्युनियर असेल तर सिनियर कर्मचारी वर्गाची नेमणूक करून त्यांना सिनियरच्या माध्यमातून ज्युनियरला योग्य ते कामकाजाची पद्धत समजून सांगितली गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय, की संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करता कामा नये. संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होत असेल तर संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होत नाहीये. तर प्रत्येक कर्मचारी हा आपल्या संस्थेचा कर्मचारी आहे. त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य ते शिक्षण प्रशिक्षण देणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याने त्या शिक्षण प्रशिक्षणाचा योग्य पद्धतीने फायदा करून घेणं आणि आपल्या कामकाजामध्ये त्याचा उपयोग करून घेणं, हे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी आहे आणि व्यवस्थापक मंडळांचीही एक जबाबदारी आहे की त्यांना योग्य प्रशिक्षण देणं कामकाजाच्या संबंधी. पॉइंट क्लिअर? चला पुढे काय म्हटलं आहे, अपघात कमी करणं. आता हा जो थोडासा पॉइंट आहे हा कारखान्यांच्या संबंधी आहे. जसं की साखर कारखाने असतील, दूध व्यवसाय संघटना असेल किंवा इतर जे उत्पादन घटकांशी जे त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग काम करत आहेत, तर प्रत्येक कर्मचारी वर्ग त्या साखर कारखान्यामध्ये असतील, दूध व्यवसाय संघटनेमध्ये असतील, तर यंत्रसामुग्री हाताळीत असतात. ह्या यंत्रसामुग्री जेव्हा हाताळणी करत असताना
तर त्या वापरत असताना त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला अपघात होताना दिसतो. मग हे नवीन कर्मचारी वर्ग जेव्हा संस्थेमध्ये काम करतात, कारखान्यांमध्ये काम करतात, तर त्यांना त्या ठिकाणी त्यांचा अपघात कसा कमी होईल यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग हे प्रशिक्षण म्हणजे काय असणार हो? तर सुरक्षणात्मक उपाययोजना कशी आखली पाहिजे, ते यंत्रसामुग्री कसं हाताळलं गेलं पाहिजे, याचं देखील प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि ती एक आवश्यकता आहे प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये. पुढे आहे व्यक्तिविकास. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्यक्तिविकास. तर व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांना पदोन्नती होत असते, म्हणजेच कर्मचाऱ्याला अधिक महत्त्वाचे काम करावे लागते. पदोन्नती करणं म्हणजे काय, की आधीच्या पदावरनं आपल्याला मोठ्या पदांवरती हस्तांतरण केलं जातं. मग हस्तांतरण केल्यावरती आपल्याकडे जबाबदारीही मोठी वाढते आणि जबाबदारी वाढली की आम्हाला त्या जबाबदारीवरती देखील संस्थेवरती उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी मदत करावी लागते. मग त्यासाठी आम्हाला प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. म्हणून नवीन कामकाजासंबंधी माहिती कर्मचाऱ्याला द्यावी लागते. एखादा कर्मचारी ज्युनियर असेल, नंतर तो आता सिनियर पदावरती गेला, तर सिनियर पदाचे कर्तव्य काय आहे, हक्क काय आहे, आपल्या जबाबदाऱ्या काय आहे, हे त्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजणं आवश्यक आहे की नाही. त्याचबरोबर पुढे आपल्याला पुढचा पॉइंट दिला आहे, संघटनेची गुंतागुंतीच्या संबंधी प्रशिक्षण देणे ही आवश्यक आहे. मग अद्ययावत यंत्र तंत्र, विविध वस्तूंचे उत्पादन, बाजारपेठांची व्यापक माहिती, उदारीकरण, जागतिकीकरण यामुळे संघटनेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहायला गेलो तर त्यांच्या संघटनेचा आकार हा वाढलेला असतो. मग कर्मचाऱ्यांची संख्या स्तर देखील वाढवला जातो. बऱ्याच वेळा काही कारखान्यांमध्ये, संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग असतात. त्यामुळे प्रत्येकाला विभागानुसार योग्य ते त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला जाऊन आपण त्यांची परिस्थिती किंवा त्यांच्या समस्या तर जाणून घेऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी त्यांना प्रत्येक विभागावाईज त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, हे देखील एक त्या ठिकाणी म्हणजे संघटनेमध्ये हा एक गुंतागुंतीचाच प्रकार असतो. जर व्यवस्थापक मंडळ, संस्था मोठी आहे, कर्मचारी मोठे आहे, विभाग मोठे आहे, प्रत्येकाकडे लक्ष देणं अवघड होतं. मग अशा वेळेस प्रत्येक विभागामध्ये एक प्रतिनिधी नेमून त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचारी वर्गांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे की नाही. चला, इथपर्यंत व्यवस्थित पॉइंट लक्षात आले की प्रशिक्षणाच्या संबंधी म्हणजे प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे आणि ते का महत्त्वाचं आहे, पॉइंट क्लिअर झाला, लक्षात आलं. ओके, व्हिडिओ जर मनापासून आवडत असतील मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. 19 मार्चपर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स दिलं जाणार आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सगळा आम्ही पॉईंट सिलेबस त्यामध्ये कव्हर अप करणार आहे. परीक्षा ओरिएंटल येणारे सर्व महत्त्वाचे प्रश्नच मी त्यामध्ये कव्हर करतोय. ओके, पुढे बघूया आपण इतर कारणं. आता प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये इतर महत्त्वाची काही कारणं असतात. तर उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे, वस्तूचा दर्जा सुधारवणे, संघटनात्मक वातावरण सुधारणे, कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुधारणे, व्यक्तिविकासाचा कार्यक्रम राबवणे, बदलांना परिणामकारक तोंड देणे, कर्मचाऱ्यांमधील क्षमता व कौशल्य त्यांच्यामध्ये वाढ घडवून आणणे. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेची स्पर्धात्मक वाढवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. पॉइंट क्लिअर. चलो, आता पुढे बघूया आपण बेसिक टॉपिक आणखीन प्रशिक्षणासंबंधीचा, की प्रशिक्षणाचे प्रकार. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता आपण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि महत्त्व तर पाहिलं. मग सर आम्हाला प्रशिक्षण कोणत्या कोणत्या माध्यमातून देणं आवश्यक आहे, तर त्याचे प्रकार कोणते आहेत ते आपण आता यामध्ये अभ्यासणार आहोत. चला, वन बाय वन पहिला प्रकार लिहून घ्या. कार्य ओळख प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांच्या ज्ञान आणि कौशल्यामध्ये भर पाडण्यासाठी प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि ह्या योजनेतूनच त्या ठिकाणी प्रशिक्षणाचे प्रकार देखील निर्माण झालेले आहेत. तर पहिला प्रकार आहे कार्य ओळख प्रशिक्षण. मग कार्य ओळख प्रशिक्षण म्हणजे काय हो, तर विशिष्ट काम करण्यासाठी कर्मचाऱ्याची निवड केली जाते, परंतु कर्मचाऱ्याला ताबडतोब काम करण्यास सांगितलं जात नाही. लक्षात आलं का काय सांगितलं इथे. काम करण्यासाठी प्रशिक्षण, काम करण्यासाठी कर्मचाऱ्याची निवड तर केली जाते, पण त्याला लगेच ताबडतोब कामावरती रुजू केलं जात नाही. तर त्याला आधी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, कारण प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यापूर्वी कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणं हे आवश्यक असतं. की आता तुम्हाला त्या ठिकाणी क्लेरिकल पदावरती जॉईनिंग मिळाली,
तर तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉट क्लेरिकल पदावरती नेऊन बसवणार नाही, तर तुम्हाला 8 दिवस, 15 दिवस किंवा 10 दिवस तुम्हाला त्या क्लेरिकल पदाचं कसं काम चालतं या संबंधीची माहिती म्हणजेच कार्य ओळख तुम्हाला त्या ठिकाणी संस्थांमध्ये करून दिली जाते. या पार्टला आपण काय म्हणतो? प्रशिक्षण असे म्हणतो. आता बऱ्याच वेळा संस्था काय करते? कर्मचाऱ्याची निवड करते. पण जेव्हा निवड प्रक्रियेमध्ये निवड करत असताना संस्था काही अटी आणि शर्ती आणि नियम त्या ठिकाणी ठेवत असते. प्रत्येक कर्मचाऱ्यांना सांगते की 1 महिना आम्ही तुम्हाला प्रशिक्षणार्थी संस्थेमध्ये घेणार, तुम्हाला संस्थेचं कामकाज कसं आहे याची संपूर्ण माहिती देणार आणि ज्या कॅन्डिडेटचं, ज्या कर्मचारी वर्गांचं कामकाज चांगल्या पद्धतीने त्याने अचीव केलं, तो संस्थेच्यासाठी योग्य पद्धतीची पात्रता त्याने धारण केलेली आहेतच, पण प्रशिक्षणामध्ये जर त्यांनी गती चांगली घेतली, त्याला कामकाज जर संस्थेचं चांगलं समजलं, तर आम्ही त्याला पुढे कंटिन्यू करणार. तर अशा तुमच्याकडनं नियामक अटी तत्वांवरती सिग्नेचरही करून घेतल्या जातात. मग आपलं महत्त्वाचं हे उद्देश आहे की तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये जेव्हा जॉईनिंग करणार, तेव्हा तुम्ही त्या कार्याची प्रामाणिकपणे ओळख करून घेणं गरजेचं आहे. जिथे तुमचा पॉइंट चुकत असेल, तिथे संबंधित जे अधिकारी वर्ग नेमलेले आहे तुम्हाला प्रशिक्षणासाठी, त्यांना त्या गोष्टी तुम्ही विचारणं आवश्यक आहे. कारण संस्थेत काम करत असताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या कामकाजामध्ये चुका होता कामा नये. आणि जर चुका झाल्या असेल तर त्या प्रामाणिकपणे कबूल करणं हे देखील एक तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून कार्य ओळख करून देणं हे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पॉइंट लक्षात आलं? हा एक प्रकारामध्ये येणारा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. इथपर्यंत समजलं व्यवस्थित? त्यामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुमचा एक पॉइंट यामध्ये लक्षात आला की कार्यप्रशिक्षण संकल्पना काय असते. यालाच आपण कार्यप्रशिक्षण म्हणतो. या प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, धोरण काय आहे, इतिहासासंबंधी, कामकाजाची परिस्थिती, कामकाजाच्या तासा, कामकाजाचं स्वरूप, प्रत्येकाची जबाबदारी ही तुम्हाला कार्यप्रशिक्षणामधून समजते. टिपा लिहायला पण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. पेपर 1ला, पेपर 3मध्ये, पेपर 4मध्ये, पेपर 6मध्ये. ओके. तर हे छोटे छोटे टॉपिक पण आपल्याला खूप महत्त्वाचे असतात, एवढं लक्षात घ्या. पुढे बघूया आपण आता. कार्य ओळख प्रशिक्षण झालं, तर कार्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आलेल्या कार्याबद्दल दिलं जाणारं प्रशिक्षण, याला आपण काय म्हणतो? कार्यप्रशिक्षण. मग या कार्यप्रशिक्षणामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा अभ्यासायचा असतो की संस्थांमध्ये जेव्हा कार्यप्रशिक्षण केलं जातं, तर यामध्ये आपल्याला जनरली संस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया कशी आहे, उत्पादनाची पद्धत कशी आहे, कर्मचाऱ्याला कराव्या लागणाऱ्या हालचाली कशा आहेत, सुरक्षात्मक उपाय कसे आहेत, तर या सर्व गोष्टी आम्हाला कार्यप्रशिक्षणातून देतात. आणि प्रकार आहे आपल्याला प्रशिक्षणाचा पदोन्नती प्रशिक्षण. आता पदोन्नती प्रशिक्षण म्हणजे नक्की काय असेल हो? पदोन्नती प्रशिक्षण, पद उन्नती म्हणजेच काय की संघटनेमध्ये वरिष्ठ कर्मचारी निवृत्त होतात, व्यवसायाचा विस्तार होतो आणि यामुळे संघटनेत वरच्या स्तरावरती जागा निर्माण होतात. ही पदं भरण्यासाठी संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधूनच योग्य त्या व्यक्तीची निवड केली जाते ना, बरोबर की नाही? म्हणजेच पदोन्नती. म्हणजे एखादा वरिष्ठ कर्मचारी वर्ग जेव्हा सेवानिवृत्त होतो, तर त्याच्या जागी त्या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला एक त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मग आम्ही काय करतो? आमच्याच संघटनेमधील, आमच्याच संस्थेमधील एखादी हुशार कर्मचारी वर्ग की ज्याच्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे, संस्थेची चांगली माहिती आहे, त्याच्या कामकाजाचा दर्जा देखील चांगला आहे, तर अशा व्यक्तींची आम्ही त्या ठिकाणी पदोन्नती करतो, म्हणजे बढती करतो, म्हणजे त्याला प्रमोशन देतो. मग यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे का हो? प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे का? निश्चित. कारण आवश्यकता आहे. जरी ती व्यक्ती त्या ठिकाणी आधी दुसऱ्या पदावरती कार्यरत होती, तरी त्याला त्या पदाची संपूर्ण माहिती आहे. परंतु पुढे आता त्याला पदोन्नती मिळत आहे. तो ज्या पुढच्या पदांवरती कार्य करणार असणार आहे, तर त्याचं त्या ठिकाणी काम काय आहे या संबंधी देखील त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. हा देखील एक महत्त्वाचा प्रकार आहे की नाही? आले पॉइंट लक्षात? हे 3 प्रकार व्यवस्थित समजलं, कारण त्यांना नवीन माहिती देण्यासाठी ही जबाबदारी संस्थेची असते. आणि या ठिकाणी संस्थेने जर त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलंच नाही, तर मात्र त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज त्या ठिकाणी कुठेतरी बिघडू शकतं.
म्हणून त्यांना जे पदोन्नती जे कर्मचारी त्या ठिकाणी होतात त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. उजळणी प्रशिक्षण हा देखील एक तितकाच महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. उजळणी प्रशिक्षण हे जे मी महत्त्वाचं एवढं तुम्हाला डीपमध्ये कंटेंटमध्ये का सांगतोय, कारण तुम्हाला टिपा लिहायसाठी यावरती परीक्षेला प्रश्न येतील. व्यवस्थित लक्ष द्या. उजळणी प्रशिक्षण संकल्पना काय आहे, तर व्यावसायिक परिस्थिती आणि उत्पादन तंत्रामध्ये सतत सतत बदल होत असतात. आपल्या सहकार संस्थांमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती बदल होताना दिसत आहेत. मग उजळणी प्रशिक्षण देखील त्यांना देणं गरजेचं आहे की नाही कर्मचारी वर्गांना. आता नवीन तंत्रज्ञान आलं, CTS मशीन आहे, RTGS आहे, NFT आहे, इंटरनेट बँकिंग आलं आहे. तर बऱ्याचशा कर्मचारी वर्गांना ह्या गोष्टी त्या ठिकाणी ऑपरेट करता येत नाही. म्हणून आपल्या कर्मचारी वर्गाला एक उजळणी प्रशिक्षण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. नवीन अपडेट काय झालं आहे याची माहिती घडून देण्यासाठी प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. म्हणून व्यावसायिक परिस्थिती आणि उत्पादन तंत्रामध्ये जे सततचे जे होणारे बदल आहेत तर त्या बदलानुसार त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तोंड देता यावं, त्या समस्येला सामोरं जाता यावं, त्यांचं काम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडता यावं, या उद्देशावर, या तत्वावर प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. पॉइंट क्लिअर? चलो पुढे बघूया. सुरक्षितात्मक प्रशिक्षण हा पण एक तितकाच महत्त्वाचा पॉइंट आहे. आता हे झाले बाकीचे आपण जे प्रशिक्षण पाहिले, हे सगळे प्रशिक्षण आपण कुठे अभ्यासले, तर संस्थेच्या कामकाजासंबंधी. पण सुरक्षात्मक प्रशिक्षण पण आवश्यक आहे की नाही. कर्मचारी वर्ग संस्थेत काम करतोय तर प्रत्येक संस्थेमध्ये कधी कधी अचानक एखादा अपघातही घडू शकतो. संबंधी किंवा शॉर्ट सर्किटच्या संबंधी असेल, किंवा काही महत्त्वाच्या कामकाजामध्ये फेरफार बदल होण्याची शक्यता असेल. प्रत्येक टप्प्यावरती प्रशिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा करून घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रत्येक टप्प्यांवरती सुरक्षितात्मक त्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे. कारण व्यवसायामध्ये विविध कामासाठी विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. काही कामे हे अधिक गुंतागुंतीचे असतात तर काही जोखमीचेही असतात. काही कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी गोपनीयता ठेवता आली पाहिजे, म्हणजे याचं सुद्धा प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. कोणती कागदपत्र गोपनीयता ठेवावी, म्हणून काम करताना थोडीशी चूक जरी झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो. च्या कागदपत्रांवरती जर तुम्ही काही गोष्टी नियमांच्या अटींची त्या ठिकाणी वाचन केलं नाही आणि सरसकट सह्या केल्या, अडचणी निर्माण झाल्या. एखाद्या वेळेस संस्थेमध्ये जे काही त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला किंवा आगीच्या संबंधी एखादा अपघात घडला तर त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. कामकाजाच्या बाबतीत तर तुम्हाला ती त्या ठिकाणी असणं कंपल्सरी गरजेचंच आहे, परंतु ह्या बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. म्हणून सुरक्षात्मक उपाय आवश्यक असतात. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच एक सुरक्षितता उपाययोजनेची माहिती केली जाते आणि यामुळे काम करताना जी काही सावधगिरी आणि सुरक्षितता आवश्यक आहे ही आपल्याला प्रशिक्षणाच्याच माध्यमातून मिळत असते. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? चलो, हे 5 महत्वाचे प्रकार लक्षात आले प्रशिक्षणाच्या. तर ह्या 5 घटकांमधून कर्मचारी वर्गांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. पॉइंट क्लिअर? लिहिता येईल ना पेपरला तर सर्वांना? चला कमेंटमध्ये पटापट यस टाईप करा. ऑनलाईन बॅचेसवाले जे काही ऑनलाईन नसतील त्यांना आपल्या सेक्शन्सवरती रेकॉर्डेड लेक्चर मिळून जातील. ओके. प्रशिक्षणाची पद्धत. आता प्रशिक्षणाच्या पद्धतीमध्ये आपण पॉइंट समजून घेणार आहोत. आता प्रकार तर पाहिले हो, मग आता पद्धत कशी असते बघा. व्यवसाय संस्थेला विविध स्तरावरती कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी वर्गांना प्रशिक्षण द्यावं लागतं आणि ही प्रशिक्षण विविध पद्धतीमधून दिलं जातं. प्रशिक्षणाच्या पद्धतीची निवड करताना प्रशिक्षणावरील खर्च देखील विचारात घ्यावा लागतो ना. मग एखादी संस्था असेल आणि त्या संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे तर कर्मचारी वर्ग किती आहेत, त्या प्रशिक्षणासाठी खर्च किती येणार आहे, त्याचा कालावधी किती असेल, प्रशिक्षणार्थींची संख्या विचारात घेऊन त्यांना कोणत्या पद्धतीचं शिक्षण कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून देणं आवश्यक आहे हे देखील विचारात घेतलं पाहिजे की नाही. जे आवश्यक नाहीये त्याचं प्रशिक्षण देऊन काय उपयोग होणार आहे का? पण नाही, उगाच आम्हाला त्या ठिकाणी खर्च दाखवणं गरजेचं असतो. प्रत्येक संस्थेने कर्मचाऱ्यांना ज्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्यांनी ते त्यांना वेळेमध्ये देणं गरजेचं आहे. ओके.
म्हणून प्रशिक्षणाच्या पद्धतीनुसार हा पॉइंट त्या ठिकाणी महत्वाचा आहे की प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण, ज्याला आपण काय म्हणतो, ऑन द जॉब ट्रेनिंग. आता हा एक प्रकार संस्थेच्या बाबतीत सुद्धा एक महत्वाचा फायदेशीरच आहे की ऑन द जॉब ट्रेनिंग ही एक प्रचलित पद्धत आहे. यामध्ये प्रशिक्षणाला अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन मिळत असतं. बऱ्याच वेळा जॉईनिंग करताना जसं मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांना जॉईनिंग करून घेतात आणि त्यांना कामकाज त्या ठिकाणी स्वतःही त्या ठिकाणी करणार आणि त्या कामकाजातून त्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार. सदर प्रशिक्षणामुळे त्यांना यंत्र किंवा उपकरणं हाताळायला लावली जातात. विशिष्ट कार्याचं ज्ञान कौशल्य आत्मसात करता येतं. या पद्धतीत अस्तित्वात वरिष्ठ अधिकारी किंवा शिकाऊ कर्मचारी यांच्यामध्ये एक परस्पर समन्वय निर्माण होतो आणि कमीत कमी वेळात तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण, ज्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग. आता बऱ्याचशा संस्थांमध्ये संघटनांमध्ये जेव्हा तुम्ही जॉबला त्या ठिकाणी जॉईनिंग करता तेव्हा ते तुम्हाला सांगतात ऑन द जॉब ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ, उद्यापासून तुम्ही कामकाजावर रुजू व्हा. आणि कामकाजावर रुजू झालात की तुम्हाला त्या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला पहिले सुरुवातीला छोटी छोटी कामं दिली जातात आणि त्या कामकाजातून तुम्ही काय करतात, आपलं ज्ञान आपलं कौशल्य त्या ठिकाणी आत्मसात करतात आणि विकासात्मक त्यामध्ये तुम्ही बदल घडून आणतात. हा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. पुढे आहे प्रत्यक्ष काम. हा देखील महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष काम डायरेक्ट, या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्याला अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळते आणि ही सगळ्यात महत्वाची संधी असते. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्हाला कोणत्याही सहकारी संस्थेमधून जर जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झाली असेल तर पगाराकडे न पाहता प्रशिक्षणाकडे पहा. हा महत्वाचा मुद्दा. जे विद्यार्थी 22, 23, 24 किंवा 21 ते 25-24 वयोगटामधले असतील तर त्या ठिकाणी बीकॉम, एमकॉम, बीए काय झालेलं असेल, मास्टर डिग्र्या झालेल्या असतील, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला जर एखाद्या संस्थेने संधी दिली की आम्ही तुम्हाला शिकवू, तुमची शिकवण्याची तयारी जर त्या ठिकाणी शिकून घेण्याची तयारी असेल, संस्था तुम्हाला शिकवण्याची तयारीही दाखवते, पण आपण काय करतो, सर पगार कमी आहे हो, तुझ्याकडे आधीच अनुभव नाहीये त्याच्यात ते तू मोठी पगाराची अपेक्षा करतोय. तर आपल्याला जर त्या ठिकाणी काही गोष्टी, मी नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगतोय, ज्या काही नवीन विद्यार्थी जे असतात, आता आपल्या बॅचेसला पण भरपूर काही नवीन विद्यार्थी आहेत, पण त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा काही पॉईंट्स लक्षात येतात की सर आम्ही तर एमकॉम झालेलो आहोत, आमचं मास्टर झालेलं आहे, पण आम्हाला जॉबला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यावरती आम्हाला पगार कमी असतो. 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही त्या बेसिकली गोष्टी शिका आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहेत ना सगळ्या गोष्टी. लगेच थोडी तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे अचीव्ह होणार आहे, तर नाही. तर प्रत्यक्ष काम केल्यावरती एका अनुभवी व्यक्ती तज्ञाच्या हाताखाली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला त्याच्या ज्या अनुभव आहे त्या अनुभवाचा निश्चित फायदा होतो. आणि चुका तर ह्या प्रत्येकाकडून होतात, बरोबर की नाही. त्यामुळे घाबरून जायची काही कारण नाहीये. चूक झाली, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, संस्थेमध्ये काम करताना जर एखादी चूक झाली तर संबंधित अधिकारी व्यक्तीला तुम्ही त्या गोष्टी सांगा. थोडीफार काही गोष्टी त्या बोलतील पण तुमच्या हितासाठीच बोलतील, ते पुन्हा ती चूक घडून येऊ नये म्हणून बोलतील ना. हा पण एक प्रशिक्षणाचाच भाग आहे ना. म्हणजे तुम्ही सतत चुका करत राहिले आणि वरिष्ठ जे काही अधिकारी नेमलेले असतील तुम्हाला प्रशिक्षणासाठी आणि ते जर त्या ठिकाणी तुम्हाला काहीच बोलले नाही तर त्या चुका पुन्हा तुमच्या घडणार आहे. म्हणून अधिकारी पण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात, तुम्ही सुद्धा त्या चुका जर त्या ठिकाणी घडत असतील तर त्या त्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि पुन्हा ती चूक घडणार नाही याची काळजी घेणं. याला आपण म्हणणार प्रत्यक्ष कामकाजामध्ये एक त्या ठिकाणी आपली सुरक्षितता आणि जबाबदारी राखण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पर्यंत पॉइंट क्लिअर. व प्रत्यक्ष काम संकल्पना लक्षात आली. चला पुढे बघूया आपण आता आर्थिक काटकसर. कर्मचाऱ्याला कामावर असतानाच त्या ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं जातं तर हे प्रशिक्षण देत असताना त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही संस्थेला. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की यातनं संस्थेलाही फायदा होतो, कारण ऑन द जॉब ट्रेनिंग तुम्हाला देत आहे, त्यासाठी संस्था तुम्हाला वेगळा खर्च करत नाहीये. म्हणून हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रशिक्षणासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज नसते. त्यामुळे प्रशिक्षणासाठी करावा लागणारा खर्च आणि वेळही वाचतो आणि जो आम्ही कर्मचारी वर्ग संस्थेमध्ये नेमलेला आहे
प्रशिक्षणासाठी जे प्रशिक्षण देण्यासाठी आणि जो आमचा नवीन कर्मचारी आहे तर ह्या दोघांमध्येही त्या ठिकाणी कामकाजामध्ये एक गती निर्माण होतानाही आपल्याला दिसते. म्हणून प्रशिक्षण देणं ही आपल्याला गरजेचं आहे. पुढे आहे उत्पादन प्रक्रियेत सातत्यता. या पद्धतीमुळे उत्पादनामध्ये कोणत्याही अडथळा निर्माण होत नाही व वरिष्ठांच्या हाताखाली कर्मचारी कार्य करत असतो, त्याला सतत मार्गदर्शन मिळत असतं, त्यामुळे कार्यामध्ये नियमितता राहते. असंघटित प्रशिक्षण. पुढे आहे असंघटित प्रशिक्षण. हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित नियोजन केले नसते आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण या ठिकाणी पॉइंट पाहायला गेलो, बघा या पद्धतीत प्रशिक्षणाची व्यवस्था ही जी असणार आहे ती नियोजन केलेलं नसतं, हे असंघटित असतं. कारण प्रशिक्षणाचं यश काय आहे तर वरिष्ठ कर्मचारी आणि शिकाऊ कर्मचारी संबंधावर अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी आम्हाला त्यांना योग्य त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून प्रशिक्षण कार्यावर नियंत्रण नसतं, हे असंघटित प्रशिक्षणाचा भाग आहे. पुढे आहे तज्ज्ञांचा अभाव. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण आता वरच्या पार्टमध्ये काय पाहिलं तर प्रशिक्षणाचे त्या ठिकाणी फायदे पाहिले, बरोबर. म्हणजे कोणत्या प्रशिक्षणाचे फायदे पाहिले रे, या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आम्ही काय पाहिले, फायदे पाहिले. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे असणारे सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण जे आहे तर ह्या प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये हे आपले फायदे आहेत. त्या फायद्यांबरोबरच आम्हाला पुढे पॉइंट अभ्यासायचा आहे तो म्हणजे कोणता, तोटे. आता ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे फायदे समजून घेतले तर त्या पद्धतीने आता आपल्याला दोष सुद्धा आढळून येतात की नाही. मग डायरेक्ट ऑन द जॉब त्याला ट्रेनिंग देणार तर त्यातनं फायदा तर होतोयच, उत्पादन प्रक्रियेमध्ये सातत्यता वाढ होते आहे, आर्थिक काटकसर मध्ये आपल्याला म्हणजे संस्थेच्या पातळीवर बचत होते आहे. मग जर संस्थेच्या पातळीवरती बचत होत असेल, लक्षात घ्या, जर संस्थेच्या पातळीवरती बचत होत असेल तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला दोषांमध्येही दिसून येतो. म्हणजे असंघटित प्रशिक्षण, या पद्धतीत प्रशिक्षणाचे व्यवस्थित नियोजन केलेलंच नसेल, म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्याने कोणत्या प्रशिक्षणार्थ्याला त्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे हे देखील महत्वाचं आहे ना. तज्ज्ञांचा अभाव. बऱ्याच वेळा सहकार संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांचा अभाव निर्माण होतो, कारण नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक पाहिजे की नाही. आणि तुम्हाला जर चांगलं योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण पाहिजे असेल तर आपण सुद्धा कर्मचारींना योग्य ते शिक्षण प्रशिक्षण प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी संस्था त्या ठिकाणी इंटरेस्टेड असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेजही करू शकतात, तर तुम्हाला संस्थेसंबंधी कामकाजासंबंधी आमचे चर्चासत्र असते ते देखील आम्ही आयोजन करून त्या कर्मचारी वर्गांना त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण आम्ही देऊ. ओके. तर योग्य पद्धतीचे त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून त्या ठिकाणी अनुभवी कुशल तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी असणं आवश्यक आहे. नुकसान होण्याची शक्यता ही सगळ्यात महत्त्वाची असते, कारण प्रशिक्षण घेणारे नवीन असतात, कोणत्याही ज्ञान कौशल्य त्यांना नसतात, त्यामुळे यंत्र उपकरणं हाताळणी उद्या जर, आता या ठिकाणी एक पॉईंट पहिला हा लक्षात घ्या की आपल्याला एक अर्थाने फायदा पण लिहायचा आहे आणि एक अर्थाने तोटा पण लिहायचा आहे. ओके. फायदा आणि तोटा हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. फायदेमध्ये तर पाहिले आपण, आता तोट्यांमध्ये पण आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा एक्सप्लेन करायच्या आहेत. नुकसान होण्याची शक्यता असते म्हणजे काय की प्रशिक्षण घेणारे नवीन असतात आणि जर नवीन कर्मचाऱ्याने एखादी चूक केली तर काय होईल, अडचणी निर्माण होणार की नाही. तर अशा पद्धतीने आपण जे काय प्रत्यक्ष प्रशिक्षण आहे, प्रत्यक्ष जे प्रशिक्षण असणार आहे या प्रत्यक्ष प्रशिक्षणासंबंधीचे फायदेही आणि तोटेही दोन्हीही अभ्यासले. ओके. आता पुढचा जो प्रशिक्षण आहे शिक्षार्थी प्रशिक्षण. शिक्षार्थी प्रशिक्षण म्हणजे काय की ज्या व्यवसायामध्ये, नीट व्यवस्थित आता इकडे लक्ष द्या, ज्या व्यवसायात विशेष कौशल्यांची गरज असते अशा व्यवसायात प्रशिक्षणाची पद्धत त्या ठिकाणी अंगीकारली जाते आणि या पद्धतीमध्ये प्रशिक्षणाकरता दीर्घकाळ लागतो. प्रशिक्षण काळात कर्मचाऱ्यांना करारानुसार त्या ठिकाणी शिष्यवृत्तीही दिली जाते. यामध्ये आहे शिकण्याविषयी प्रेरणा.
या पद्धतीत तात्विक आणि व्यावहारिक ह्या दोन्ही शिक्षणाचा समावेश केला जातो आणि याशिवाय त्या ठिकाणी शिकाऊ कर्मचाऱ्यास शिष्यवृत्तीही दिली जाते ॲज अ ट्रेनिंग पिरियड. आता हा पॉइंट मी तुम्हाला इथे समजून सांगतो. आता बऱ्याचशा सहकारी संस्थांमध्ये आणि बँकांमध्ये हा एक पॉइंट पहिला समजून घ्या, शिक्षार्थी प्रशिक्षण. ते शिक्षार्थी प्रशिक्षण ही संकल्पना काय आहे हे मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. म्हणजे या पॉइंटमध्ये जर समजा कॉलेज लेवलला आता बऱ्याच वेळा सहकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे बँकांना जे कर्मचारी कुठून मिळणार हा मोठा प्रश्न असतो. मग बँका काय करतात, तर आपले कॉलेजेस आहे, कॉलेजेसला त्या ठिकाणी जाऊन ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू घेतात आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही जॉब्स आहे बँकेचे त्या ठिकाणी अवेलेबल्स करून देतात, त्यांना प्रशिक्षण देतात, त्या प्रशिक्षणामधून त्यांना योग्य ती स्कॉलरशिपही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर संस्थांमध्ये एक महत्त्वाची योजना देखील राबवली जाते, ती म्हणजे कोणती, शिकवा कमवा योजना. शिकवा कमवा योजना. आणि या शिकवा कमवा योजनेच्या माध्यमातूनही आपला जो विद्यार्थी वर्ग आहे त्याला संस्थेमध्ये काम करण्याची एक संधीही मिळते आणि या संधीमधून त्याला त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये आपल्या कौशल्यामध्ये एक आत्मसातता जी प्रेरणा आहे ती त्याला त्या ठिकाणी घेण्यास मदत होते. बऱ्याचशा बँका संस्था त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग जे असतील जेव्हा नेमतात प्रशिक्षण ट्रेनिंगला त्यांना ट्रेनिंगही देतात, त्यांना स्कॉलरशिपही अपॉइंट करतात आणि मग शेवटी त्यांची एक त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्यांना कामावरती रुजूही करतात. हा एक प्रकार आहे. पुढे आहे प्रामाणिक कर्मचारी. या प्रशिक्षणामुळे प्रामाणिक कर्मचारी उपलब्ध होतो, कारण कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ प्रशिक्षण द्यावं लागतं, त्यांना संघटना अधिकाऱ्यांशी सतत संबंध येत असतो, म्हणून कर्मचाऱ्याला व्यवसाय संस्थेविषयी एक आपुलकी वाटावी आणि आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेविषयी आपुलकीही असतेच आणि आपला प्रत्येक कर्मचारी वर्ग हा संस्थेशी प्रामाणिकपणे काम करत असतो. कारण संस्थेमध्ये काम करत असताना प्रामाणिकता असणं आवश्यक आहे, सहकाराची भावना मनामध्ये असणं गरजेचं आहे, तरच आपण आपली संस्था त्या ठिकाणी उद्दिष्ट ध्येय साध्य करू शकतो. ओके. कमी वेतनावर कुशल कर्मचारी. आता व्यवसाय संस्थेमध्ये बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्याचबरोबर नोकरी संबंधी करारही केला जातो, त्यामुळे विशेष कौशल्य प्राप्त होतात आणि कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी फळीही निर्माण होते. आणि व्यवसाय संस्थेला कमी वेतनावर कर्मचारीही प्राप्त होतात, जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपल्याकडे प्लेसमेंट थ्रू ही जॉब्स अवेलेबल असतात संस्थेमध्ये. संस्था कॉलेजेसला जाऊन व्हिजिट करणार, कमी वेतनामध्ये कर्मचारी अपॉइंट करणार, त्यांना ट्रेनिंग देणार, कर्मचाऱ्यांनाही या गोष्टी तिथे शिकणार, म्हणजे एक प्रशिक्षणाचाच पार्ट आला. येतोय मुद्दा लक्षात? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले. चला पुढे पॉईंट आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रकार समजून घेणार आहोत की या पद्धतीतील खालील तोटे देखील आपल्याला दिसतात. प्रशिक्षणाची विस्कळीत संघटना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशिक्षणाची विस्कळीत संघटना. ज्या वेळेस आपण जे शिक्षणार्थी प्रशिक्षण जे आहे ह्या शिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये तोट्यांनाही संस्थांना सामोरं जावं लागतं. मग प्रशिक्षणार्थी विस्कळीत संघटना यामध्ये आपण काय लिहू शकतो, तर या प्रशिक्षणासाठी दीर्घकाळ लागतो. या पद्धतीनुसार वर्गात तात्विक तर कारखान्यात व्यावहारिक शिक्षण दिले जाते. याकरता संघटित आदर्श व्यवस्थेची गरज असते, म्हणजेच त्यामध्ये परिणामकारक निरीक्षण देखील आवश्यक असते. परंतु याकडे मात्र दुर्लक्ष होते, त्यामुळे ही पद्धत परिणामकारक ठरू शकत नाही. हा सुद्धा एक महत्त्वाचा तोटा शिक्षणार्थी जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये हा निर्माण होताना दिसतो. फायदे तर आपण लिहितोयच, पण त्याच्या ऑपोजिट तोटे पण आपल्याला लिहायचे आहेत. आता हे आपण तोटे अभ्यासतो. अयशस्वी कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती. आता या पद्धतीमध्ये प्रशिक्षण काळात कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती तर दिली जाते, पण परंतु कर्मचारी जर अयशस्वी ठरले तर त्यांना व्यवसाय संस्थेच्या सेवेत सामावून घेतलं जात नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. मग त्यामुळे संस्थेचाही वेळ जातो, त्यांना सेवामुक्त केलं जातं, त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीपासून मुकावं लागतं. म्हणून मी काय म्हटलं की प्रत्येक कर्मचाऱ्याने जेव्हा प्रशिक्षण घेत असताना प्रामाणिकता असणं आवश्यक आहे. जे समोरची व्यक्ती जे सांगते आहेत ना, भले तुम्हाला 101% त्या गोष्टी माहिती असेल ना,
तरी आपण त्या गोष्टी जो समोरचा व्यक्ती आम्हाला काही प्रशिक्षण देतोय, काही माहिती सांगतो आहे, तर ते ऐकून घेण्याची जबाबदारी देखील तुमची असते. नाहीतर बरेचसे कर्मचारी जेव्हा आम्ही प्रशिक्षणार्थी जेव्हा कार्यशाळेमध्ये बघतो, तर काही विद्यार्थी जे असतात किंवा काही कर्मचारी जे वर्ग असतात, सर आम्हाला हे माहिती आहे हो, आम्ही हे सर्व गोष्टी करतो. तर ती जरी असलं तरी तुम्ही त्या गोष्टी समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. याचा परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी नंतर दिसतोच. ओके. पुढे आहे केवळ प्रशिक्षणासाठी शिक्षणार्थी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. निवड झालेल्या उमेदवारांमधून काही उमेदवार केवळ प्रशिक्षण पुरतेच नेमले जातात, म्हणजे ट्रेनिंगसाठी. त्यांना इतर चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यास संस्था सोडण्याची त्यांची तयारी असते. परंतु प्रशिक्षणामध्ये संपादन केलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा फायदा मात्र प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला मिळत नाही. यामध्ये डॉक्टर, पायलट, अभियांत्रिकी, संगणक ज्ञान इत्यादींच्या बाबतीतही असा प्रकार आपल्याला घडून येताना दिसतो. हा सुद्धा एक पार्ट आपल्याला तोट्यांमध्येच आहे. त्यानंतर पुढे आपला तिसरा प्रकार आहे बाह्य केंद्र प्रशिक्षण. प्रकार आपण पाहिला होता संस्थेच्या प्रशिक्षणासंबंधीच्या कामकाजासंबंधीचा प्रत्यक्ष कामकाज, म्हणजे ऑन द स्पॉट जॉब ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. दुसरा प्रकार आपण अभ्यासला होता यामधला की शिक्षणार्थी प्रशिक्षणाचा पार्ट आहे. आणि आता तिसरा आहे आपलं बाह्य केंद्र प्रशिक्षण. हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, बाह्य केंद्र प्रशिक्षण. आता बाह्य केंद्र प्रशिक्षण संकल्पना काय आहे तर ती आपण समजून घेणार आहोत. दैनंदिन उत्पादन कार्यामध्ये जेव्हा प्रशिक्षणामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून कारखान्यांच्या जवळच प्रशिक्षण केंद्र उपलब्ध केली जातात. नाही तर कारखाना आहे 50 किलोमीटर अंतरावरती आणि प्रशिक्षण आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, तर अशा वेळेस आपल्याला अडचणी निर्माण होतात. म्हणून बाह्य केंद्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रशिक्षण घेत असताना योग्य ते त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण दैनंदिन उत्पादनाच्या कार्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रशिक्षणामुळे त्या ठिकाणी कारखान्याजवळ प्रशिक्षण केंद्र हे स्थापन करणं ही गरजेचं आहे, म्हणजे काही अंतरावरती. या केंद्रात कारखान्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण केली जाते, जसं की यंत्र, कच्चा माल, साधनसामुग्री उपलब्ध करून दिलं जातं. कर्मचाऱ्यांना वर्गामध्ये शिकवलं जातं, त्यांना त्यांच्या कामाकडून प्रत्यक्षरित्या ते काम कसं केलं आहे ते त्या ठिकाणी पहिलं दाखवलं जातं आणि त्यांच्याकडनं ती कामं पूर्ण करून घेतली जातात आणि मग त्यांना कामकाजासाठी 101% तयार केलं जातं. पण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कारखान्यात त्यांची नेमणूक केली जाते. कमी वेळात प्रशिक्षण हे एक प्राथमिक पद्धतीमध्ये आपण हा एक पार्ट बघायला जाऊया की या पद्धतीत प्रशिक्षक तज्ज्ञ असतात. ते कर्मचाऱ्यांना कमीत कमी वेळात आवश्यक ते ज्ञान कौशल्य आत्मसात करण्याकरता शिक्षण देतात आणि प्रत्यक्ष कामापेक्षा शिकवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. जर तुम्हाला थेरी समजली तर प्रॅक्टिकल कळणार आहे. जर थेरीच काय माहिती नाहीये तर प्रॅक्टिकल काय करणार? पुन्हा पॉइंट तुमचा तिथनं सुरू होतो ना. म्हणून हा एक कमी वेळात पहिलं त्यांना शिक्षण द्या, त्यांना थेरीची संकल्पना सांगा आणि त्याचा प्रॅक्टिकलमध्ये कसा उपयोग करायचा हे आपण प्रशिक्षणामध्ये शिकत असतो. शिकण्याची प्रेरणा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये जो प्रशिक्षणार्थी जो असणार आहे, जो त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहे आणि जो प्रशिक्षण देणारा जो प्रशिक्षक असणार आहे, तर ह्या प्रशिक्षकाने त्या प्रशिक्षणार्थ्याला म्हणजे प्रशिक्षण घेणाऱ्याला त्या ठिकाणी त्याची पहिली शिकण्याची प्रेरणा निर्माण करणं, म्हणजे त्या कामकाजाविषयी त्याच्या मनामध्ये पहिली आवड निर्माण करणं. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ज्या कामकाजामध्ये आवड आहे ना, ते कामकाज तुम्ही 101% करा, मला हे म्हणायचं. ओके. म्हणजे एखाद्याला गायनामध्ये आवड आहे, त्याने गायन क्षेत्रामध्ये आपली प्रगती साध्य केली पाहिजे, हा एक महत्वाचा. एखाद्याला जर अकाउंटिंग मध्ये तो चांगला एक्सपर्ट आहे तर त्याने अकाउंटिंग रिलेटेडच फोकस केला पाहिजे, हा एक महत्व. म्हणजे शिकण्याची प्रेरणा या ठिकाणी उपलब्ध होणंही तितकंच गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये. नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात कसं असतं, सर FY ला मी अकाउंटंट होण्याचं ठरवलं होतं, पण SY ला आलो तर नंतर थोडंसं परिस्थिती गडबडली, मागे पुढे माझं सगळं शेड्यूल बिघडलं, मित्रांच्या संगतीने मी थोडासा आउटलाईनला गेलो, मग माझं थोडंसं शेड्यूल बिघडलंय सर, तर मी आता कुठेतरी छोटं मोठं शॉपमध्ये काम करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ठरवलंय ना की तुम्हाला अकाउंटिंग रिलेटेड काम करायचं आहे, तर येऊ द्या ना, संकट कितीही येऊ द्या, प्रशिक्षण तुम्ही घ्या ना, शिक्षण त्यामधनं तुम्ही उपलब्ध करून घ्या ना. आणि
यातूनच तुम्ही पुढे जाणार आहेत, हा एक पॉईंट पहिला लक्षात घ्या. ओके, म्हणून शिकण्याची प्रेरणा ही सगळ्यात महत्वाची असते. तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्यक्ष काम शिकण्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये पहिला उत्साह असणं आवश्यक आहे, पण आमच्या काही कर्मचाऱ्यांमध्ये मात्र उत्साहच दिसत नाही. प्रशिक्षण म्हटलं की त्यांना असं वाटतं की सर मस्त 3-4 दिवस आम्हाला सुट्ट्या भेटणार, मग मस्त आम्ही प्रशिक्षणाला जाणार, मग तिथे आम्हाला जे आमचे गेस्ट लेक्चर असणार ते व्यवस्थित माहिती देतील, आम्ही ती कुठेतरी ऐकणार आणि पुन्हा जैसे थे आम्ही संस्थांमध्ये येऊन काम करणार. असं चालेल का हो? नाही ना. तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक संस्था जेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहे ना, तर त्या कर्मचाऱ्यांवर्गांमध्ये त्या ठिकाणी एक शिकण्याचा उत्साह निर्माण केला पाहिजे. तरच आपल्या संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होणार की नाही. आणि प्रत्येक संस्थेने जेव्हा प्रशिक्षण, जेव्हा त्या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाईज करतात, तेव्हा ते 2 दिवसाचं चर्चासत्र असेल किंवा 3 दिवस असेल किंवा 4 दिवसाचं असेल, ते आता संस्थेवर डिपेंड असतं. पण जेव्हा आमचा कर्मचारी वर्ग प्रशिक्षण घेऊन आल्यावरती संबंधित अधिकारी व्यक्तींनी त्यांना विचारणं गरजेचं आहे की तू प्रशिक्षणामध्ये नक्की काय शिकला आणि त्यातून आपल्या संस्थेला आता तू कसा फायदा करून देशील. तर निश्चित मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी संस्थेमध्ये कामकाज करण्यामध्ये गती निर्माण होते आणि प्रत्येक कर्मचारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या कार्यामध्ये जे प्रशिक्षण घेऊन आलेलं आहे त्याचं ते त्या ठिकाणी वर्तन घडून येताना आपल्याला दिसत असतं. हा एक पॉइंट आहे. पुढे आहे दैनंदिन कार्यात, जी काही सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे जो दैनंदिन कार्यामध्ये व्यत्यता नसतो. म्हणजे बाह्य केंद्र प्रशिक्षण केंद्राबाहेर दिलं जातं, त्यामुळे कारखान्यात सुरू असलेल्या दैनंदिन उत्पादन प्रक्रियामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणजे अडचणी निर्माण होत नसतात, पण बऱ्याच वेळा काय होतात, कर्मचाऱ्यांना तात्विक किंवा व्यावहारिक दोन्ही प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते समाधानी असतात. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर पुढे आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास निर्माण होत असतो, त्यामुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. बघा, म्हणजे बाह्य प्रशिक्षण दिल्यामुळे काय होतं हे, त्यांना व्यवहारात्मक पण माहिती मिळते आणि संस्थेचे कार्य कसं पद्धतीने चालतं याची देखील माहिती होते. या दोन्ही प्रकारच्या जर त्यांना प्रशिक्षण दिलं तर त्यांचा निश्चित त्या ठिकाणी एक आत्मसात निर्माण होतो. आणि मग आता आपल्याला बाह्य प्रशिक्षणाची तोटे पण अभ्यासायचे आहेत. जसे आपण आता फायदे पाहिले तसे तोटे पण. प्रत्यक्ष कामामध्ये अडचणी, कारण बाह्य केंद्र प्रशिक्षण पद्धतीमुळे कृत्रिम वातावरण निर्माण होते, परंतु कारखान्यातील प्रत्यक्ष वातावरण मात्र वेगळंच असतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ उडतो. हा बऱ्याच वेळा प्रकार आपल्याला संस्थांमध्ये देखील बघायला मिळतो. प्रत्यक्ष संस्थेमध्ये कामकाज आपण वेगळ्या पद्धतीने करतो, पण जेव्हा आम्ही ट्रेनिंगला जातो तेव्हा तिथे आमचे जे प्रशिक्षक वर्ग असतात ते आम्हाला वेगवेगळ्या माहिती, नवनवीन माहिती तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. पण आमच्या संस्थेमध्ये तर त्याचा योग्य पद्धतीने वापरच होत नसतो. म्हणून काम जे काही कर्मचारी वर्ग जे आहे त्यांच्या कामकाजामध्ये कुठेतरी गोंधळ उडतानाही दिसतो. हा एक तोटा आहे. बघा, पेपरला आम्हाला फक्त फायदे आणि तोटे ह्या गोष्टी पहिल्या समजून घ्यायच्या. एक प्रकारे चांगलं लिहा, दुसऱ्या प्रकारे वाईट लिहा, बस. म्हणजे फायदे आहेत आणि तोटे. खर्चिक पद्धत असते, कारण बाह्य म्हटलं तर खर्च वाढणार की नाही, संस्थेचाच खर्च वाढणार ना. जर आम्हाला 4 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवायचं आहे, तर तिथलं राहण्याचा खर्च, तज्ञ असतील त्यांच्यासाठी खर्च, महत्त्वाचे गेस्ट लेक्चर असतात, काही प्रेझेंटेशनच्या पार्ट असतो, काही यंत्रसामुग्री ऑपरेटरच्या बाबतीमध्ये ते डेमोज तिथे असतात, त्यासाठी येणारा खर्च. म्हणजे हा थोडा खर्चिक जरी आहे पण फायदेशीर असणार आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने विचार करायचा आहे, फायद्याचाही विचार करायचा आहे, तोट्याचाही विचार करायचा. येतोय पॉईंट लक्षात? चला पुढे काय म्हटलंय, संघटनात्मक संघर्ष. ठीक आहे, प्रत्येक कर्मचाऱ्यांना 2 स्तरांवर काम करतात हे मान्य आहे. प्राथमिक कृत्रिम वातावरण काम करतो, त्यानंतर त्याला प्रत्यक्ष कारखान्यामध्ये काम करावं लागतं. कामामध्ये चूक झाल्यास कारखान्यातील अधिकारी प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञांवर दोषारोप करतात, तर तज्ञ ही जबाबदारी कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या असल्याची सांगून मोकळे होतात. हा प्रकार आपल्याला बऱ्याच वेळा आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये पण बघा, जेव्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तुम्हाला काही काम सांगितलं आहे आणि तुम्ही बाह्य प्रशिक्षण घेऊन आले आहात आणि ते बाह्य प्रशिक्षण घेऊन आल्यावरती जे तुमचे संबंधित अधिकारी वर्ग आहेत त्यांनी सांगितलं की चला तुम्ही प्रशिक्षण घेऊन आले तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑपरेट करता आलं पाहिजे, तर बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांना त्या गोष्टी तिथे नीट ऑपरेटच करता येत नाही. पुन्हा ते आम्हाला विचारतात की तुम्ही नक्की प्रशिक्षणामध्ये काय शिकलात. एक संघटनात्मक संघर्ष निर्माण होतो की नाही.
जर आम्ही 4 कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगसाठी पाठवलं आहे, एखादी मशीन आम्ही जेव्हा संस्थेमध्ये ऑपरेट करणार आहोत, तर ती मशीन ऑपरेट कशी करायची, तिचा मेंटेनन्स कसा राखायचा, त्यासंबंधी काळजी कशी घ्यायचं, त्या गोष्टी कशा हाताळायच्या, याचं प्रशिक्षणासाठी आम्ही त्यांना 4 दिवस बाहेर पाठवलं होतं. तिथल्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित सांगितलं असेल किंवा आमच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित ऐकलं नसेल किंवा काही दोघांमध्ये काही गडबड झालेली असतील किंवा दोघांनीही एकमेकांना चांगला त्या ठिकाणी समन्वय साधून चांगलं प्रशिक्षणही घेतलं असेल, पण बऱ्याच वेळा जेव्हा मी संस्थेमध्ये येऊन त्या पद्धतीची ॲक्टिव्हिटीज करतो, कामकाजामध्ये रनिंग करतो, तर बऱ्याच बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, कुठेतरी एक संघर्ष निर्माण होताना दिसतो. म्हणून आपण प्रशिक्षण घेत असताना एक लक्षात घ्या, तिथे लाजायचं काम नाहीये. प्रशिक्षण घेत असताना आपल्याकडे नोटबुक किंवा नोटपॅड असणं आवश्यक आहे. बिनधास्तपणे लिहून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. कारण लेखीमध्ये तुम्ही जे ज्या गोष्टी कशा ऑपरेट करायच्या जर व्यवस्थित नोट डाऊन करून घेतल्या ना, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या संघटनेमध्ये कोणताच संघर्ष निर्माण होणार नाही. लाजायचं नाही. एखादी गोष्ट नाही जमत आहे ना, तर 10 वेळा विचारा, समजून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. एखादा जरी शेजारचा म्हटला ना, "का रे तुला एवढं सुद्धा कळत नाही का? नुसतं तू लिहून घेतोय, ठीक आहे." आणि उद्या त्याला जर गरज पडली ना, तर तो तुमच्याकडेच परत येतो. "का रे तू ते प्रशिक्षणामध्ये काही गोष्टी लिहून घेतल्या होत्यास ना, तुझ्याकडे आहेत का? बघू दे मला एकदा." मग या गोष्टी जे संघर्ष संस्थांमध्ये होतात हे टाळण्यासाठी आपल्याकडे ही एक युक्ती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक नोट डाऊन करून घेत चला. ओके, तर पॉइंट लक्षात आला. हे आहे तुमचं त्या ठिकाणी बाह्य प्रशिक्षणासंबंधीचे तोटे. पर्यंत पॉइंट क्लिअर. त्याबरोबर पुढे म्हटलेलं आहे या पद्धतीमुळे आणखीन काही आपल्याला दोष आढळून येतात. एक मार्गी प्रवाह असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. एवढं काही तुम्हाला यामध्ये जास्त डिटेल लिहिण्याची गरज नाही, पण हे 3-4 पॉईंट जरी लिहिले तरी पुष्कळ आहे. प्रत्यक्ष कामामध्ये संधी नसते. व्यक्तिगत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष हा एक पॉईंट आहे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा IMP टॉपिक आहे प्रशिक्षणाचा फायदा. ओके, चला प्रत्येकाने प्रशिक्षणाचा फायदा नोट डाऊन करून घ्या. आता प्रशिक्षणाचे फायदे हे तुम्हाला विभागीय स्तरांवरतीही बघायला मिळेल, संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतील. तर उत्पादन घटकांमध्ये वाढ होते, म्हणजे निवड केल्यानंतर व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी रुजू होतात आणि त्याच्या कामकाजाची त्याला माहिती नसते. एखाद्या मॅनेजर पदावरती नेमून दिलं आहे, क्लेरिकल पदावरती नेमून दिलेलं आहे किंवा कॅशियर पदावर तर लगेच नेमून देत नाही. कारण कॅशियर पदांवरती काय करतात, पूर्ण अनुभव आल्यानंतरच त्याला त्या ठिकाणी कॅशवर बसवतात ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तसंच उत्पादन घटकांमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक कर्मचारी मशीन ऑपरेट त्याला करता येत नाही आणि लगेच त्याला मशीन ऑपरेटसाठी दिलं आहे, तर असं नाही. त्याला परंतु कामासंबंधी योग्य ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फायदेशीर आहे. उत्पादन घटकांमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी प्रशिक्षणाचा हा एक फायदा आपल्याला होतो. कार्य समाधान होण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. कर्मचारी गैरहजेरीचे प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्यांच्यावर जी सोपवलेली जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडतात. हा एक महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रशिक्षणामुळे ह्या सर्व घटकांना फायदा होताना दिसतो संस्थेमध्ये, हे समजून घ्या. ओके, तर इथपर्यंत पॉईंट आता तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तर आपण प्रशिक्षणासंबंधीची आवश्यकता, प्रशिक्षणासंबंधीचा फायदा आणि प्रशिक्षणासंबंधीचे काही महत्त्वाचे कंटेंट, तर आजच्या लेक्चरला आपण हे व्यवस्थित अभ्यासले. पेपरला तुम्हाला फक्त एवढंच येणार आहे, प्रशिक्षण म्हणजे काय, प्रशिक्षणाचे प्रकार, प्रशिक्षणाचे फायदे. ओके, एवढंच व्यवस्थित लिहा. पोस्ट IMP आहे. परीक्षा ओरिएंटल हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करा. पुढच्या लेक्चर सेक्शन्सला तुम्हाला आपण नवीन काही महत्त्वाचे नवीन आधारांवर घटकांवर टॉपिक्स आपण घेऊन येणार आहोत आणि बॅचेसमध्ये तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.